नमस्कार. आज आपण बनवणार आहे महाराष्ट्रीयन ताकाची कढी. बऱ्याच वेळा कढी फुटू नये म्हणून ताकामध्ये बेसन पीठ मिक्स केले जाते, परंतु या ठिकाणी आपण बेसन पीठ अजिबात वापरणार नाही. फक्त 2 महत्त्वाच्या ट्रिक वापरून आपण मस्त चमचमीत कढी बनवणार आहे. तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी बनवलेल्या घरगुती रेसिपी तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. तर बघा, या ठिकाणी मी दही घुसळून ताक बनवून घेतलेलं आहे. ताक मी साधारण घट्टच ठेवलेलं आहे, जास्त पाण्यासारखं केलेलं नाही. बघू शकता, छान असं लोणी देखील ताकावर आलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, एक छोटंसं वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 2 ते 3 हिरव्या मिरचीचे तुकडे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली. आता बारीक करून घेऊया. तर बघा, छान असं बारीक करून घेतलं. आता लगेचच फोडणी घालूया. तर मध्यम आचेवर कढई गरम करून घेतली. आता कढईमध्ये 1.5 चमचा तेल घेऊया. तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, त्याच्यानंतर कढीपत्ता आणि तयार केलेलं वाटण घालूया. आता ही फोडणी आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. वाटणातील मिरचीचा हिरवटपणा जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत फोडणी परतवून घ्या, म्हणजे मिरची कढीमध्ये कच्ची हिरवट लागणार नाही. आणि फोडणी परतवून घेताना गॅस मंद आचेवर करा, म्हणजे फोडणी व्यवस्थित परतवून होईल, करपणार नाही. तर बघा, फोडणी छान अशी परतवून घेतली. आता फोडणीमध्ये पाव चमचा हळद घालूया. हळद घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करा. मिक्स करून झाले. आता पटकन चरका द्यायचा. चरका दिला की पटकन झाकण ठेवायचं, म्हणजे चरका छान बसतो. चरका दिल्यानंतर अर्धा मिनिटने झाकण काढूयात. त्याच्यानंतर राहिलेलं ताक ही फोडणीमध्ये मिक्स करायचं. आता थोडंसं पाणी मी पातेले विसळून घालते, म्हणजे काहीच वायपट जायला नको. पाणी घातल्यानंतर तळापासून व्यवस्थित हलवून घेऊया. तर या ठिकाणी कढी फुटू नये म्हणून आपण ट्रिक नंबर 1 वापरणार आहे. तर लो टू मीडियम फ्लेमवर कढी उकळेपर्यंत सतत ढवळत राहायचं, जेणेकरून कढी अजिबात फुटणार नाही. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कढी उकळेपर्यंत ढवळून घ्या. जर तुम्ही माझ्या पद्धतीने कढी बनवलीत तर कढी चवीला एकदम भारी होणार, अजिबात फुटणार नाही, याची गॅरंटी मी देते. एकदा प्लीज या माझ्या पद्धतीने कढी नक्की बनवून बघा. तर बघू शकता, काही वेळातच कढीला उकळी आलेली आहे. अजिबात कढी फुटलेली नाही. मस्त कढी बनवून तयार झालेली आहे. आता कढीवर थोडीशी कोथिंबीर घालूया. त्याच्यानंतर सर्वात शेवटी आपण ट्रिक नंबर 2 वापरणार आहे. तर कढीला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून सर्वात शेवटी गरजेनुसार मीठ घालायचं आहे. अजिबात कढीमध्ये पहिल्यांदा मीठ घालू नका, यामुळे कढी फुटू शकते. तर बघा, मीठ घातल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्या. तर या ठिकाणी मस्त चमचमीत कढी तयार झालेली आहे. अजिबात कढी फुटलेली नाही. बघू शकता, ही कढी तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खायला घ्या, खूप भारी लागते. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर ही कढी थंड झाली पुन्हा तुम्हाला गरम करून घ्यायची असेल तर गरम करू शकता. फक्त मीठ घातल्यानंतर कढीला अजिबात उकळी आणायची नाही, कढी फुटू शकते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त 2 ट्रिक वापरून मस्त चमचमीत कढी बनवलेली आहे. तर मी तुम्हाला माझ्या घरगुती पद्धतीच्या रेसिपी शेअर करत आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.